नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी जीवाला म्हणते, जीवा ही जुई आहे ना, ती मावशीला मदत करते आणि म्हणूनच ती गजरे विकत असते। यासाठी तिने शाळा सुद्धा सोडली आहे, तिची शाळा सुटली आहे आणि मला ती शाळा चालू करून द्यायची आहे। जुई म्हणते झाली झाली, तर नंदिनी म्हणते काय, तर आता जुई म्हणू लागते शाळा सुरू झाली। नंदिनी म्हणते कसं काय, तर आता जुई म्हणू लागते तुम्ही जे मला सांगितलं ना, बालमजुरी गुन्हा आहे कायद्याने आणि सगळं काही, ते मी सगळं काही मी माझ्या मावशीला सांगितलं आणि मावशी घाबरली आणि तिने माझी रात्रीची शाळा सुरू केली। नंदिनी खुश होते आणि म्हणते वा खरंच मस्त। तर त्यानंतर आता नंदिनी जीवाला म्हणते घ्या घ्या गजरे घ्या। तर आता जीवा गजरे घेतो आणि जुई लगेच विचारते माझे पैसे, तर जीवा म्हणतो हे बरं लक्षात आहे तुझं। तर आता जीवा तिला पैसे द्यायला जातो, परंतु जीवाकडे पैसे नसतात। जीवा म्हणतो ऑनलाईन करू का, जुई म्हणते काय, जीवा म्हणतो थांब थांब, असं म्हणत आता जीवा नंदिनीकडून 100 रुपये घेतो आणि जुईला पैसे देतो। तर त्यानंतर जुई म्हणते साबण घेता का साबण, तर जीवा विचारतो हे सुद्धा विकतेस का तू, तर जुई म्हणते हो, दोघांना पण सुगंध असतो ना, म्हणून साबणही विकते आणि गजरेही विकते, कारण घेऊन तर बघा तुम्ही, अगदी अत्तरासारखा सुगंध असतो। आता असं बोलताच जेव्हा इकडे तिकडे पाहतो तिथे कोणीही नाही हे पाहतात तो जुईला म्हणतो मला एक सांग, तू इथे अत्तर विकणाऱ्या बाईला पाहिलंयस का, असं म्हणत आता जुईला प्रश्न करतो। जुई विचार करू लागते, तर दुसरीकडे पाहायला मिळतं देशमुखांच्या घरी पार्थ विजयला म्हणतो मूर्ख आहेस का रे तू, एवढ्या मोठ्या मोठ्या बाता करतोस आणि रम्याचा विषय निघाला की तुझा मेंदू का बंद पडतो रे। तर विजय म्हणतो नाही नाही, तुमचे हे खेळ पाहून ना माझा मेंदू सुन्न झाला आहे। अरे एवढ्या चांगल्या घरातला मुलगा तू, एवढ्या चांगल्या आईवडिलांचा मुलगा तू, आणि तुम्ही असल्या चीप गोष्टी करता। आता मात्र पार्थला राग येतो, पार्थ धावत जातो आणि विजयची कॉलर पकडतो आणि म्हणतो आई वडिलांवर यायचं नाही। तर विजय पार्थवर चिडत म्हणतो आता तू सुद्धा माझ्या रम्याच्या वाटेला जायचं नाही, वाटेल ते माझ्या रम्यावर खपवायचंही नाही। तर आता पार्थ विजयला म्हणतो माझ्या घरात तमाशा नको आहे, एवढंच आहे ना तर तुझ्या खोटारड्या बायकोला घरी घेऊन जा आणि जे काही लाड करायचे आहेत ना ते कर। तर विजय म्हणतो नेणारच आहे, परंतु तोपर्यंत तिला जर असं टॉर्चर केलं ना तर तुमचं जगणं हराम करेन मी। आता मात्र पार्थ चिडतो आणि विजयची कॉलर पकडतो, त्यावेळी विजयही पार्थच्या अंगावर धावून जातो आणि त्याला मारायला पुढे येतो। आता मानिनीताई पुढे येतात आणि दोघांनाही बाजूला करतात। वसुआत्या विजयना बाजूला करते, तर इकडे मानिनीताई पार्थला, मानिनीताई म्हणतात काय चाललंय तुम्हा दोघांचं, तर आता काव्या पार्थला शांत करते आणि म्हणू लागते पार्थ तुम्ही शांत व्हा। तर काव्या म्हणू लागते पार्थ तुम्ही खाली बसा बरं, शांत व्हा। पार्थ म्हणतो मला खाली बसायचं नाहीये। मानिनीताई म्हणतात पार्थ काव्या तुम्ही दोघेही शांत व्हा, आणि पार्थ अरे तुझी बायको प्रेग्नेंट आहे आणि तू असे तमाशा करतोयस। तर वसुआत्या म्हणू लागतात आणि विजयराव या घरचे जावई आहेत हे सुद्धा विसरू नका। तर पार्थ म्हणतो वसुआत्या तुझ्या वयाकडे बघून ना मी गप्प बसतोय, पण हा माणूस यापुढे मला या घरात नको आहे। तर रम्या म्हणू लागते का रे पार्थ, यापुढे हा माणूस या घरात का नाही दिसणार, अरे माझा होणारा नवरा आहे तो आणि या घरचा होणारा जावई, मग तो ह्या घरात येणारच ना। विजय राहू देत, तू लक्ष नको देऊस, अरे कसं असतं ना मूर्खांसोबत भांडणं करणं म्हणजे एक मूर्खपणाच। आता हे ऐकून मानिनीताई चिडतात आणि म्हणू लागतात रम्या काय बोलतेस तू। आता मात्र काव्य ही चिडते आणि रम्याला विचारते रम्या तू खाल्लायस तितका मार पुरेसा नाहीये का, तर रम्या म्हणते प्रेग्नेंट आहेस ना तू, मग गप्प बस ना जरा, उगाच तुझ्या बाळाला त्रास होईल असं। तर त्याचवेळी पार्थ काव्याला बाजूला घेतो आणि रम्याला म्हणतो 1 मिनिट रम्या, आमच्या बाळाबद्दल काही बोलायचं नाही समजलं ना, एक शब्द सुद्धा नाही। आता मात्र रम्या खूप चिडलेली असते। आता मानिनीताई पार्थलाही शांत करतात, तर त्यानंतर पार्थ खूप चिडतो आणि म्हणतो काय चाललंय हे रम्या। तर मानिनीताई वसुआत्यांना म्हणतात वसुताई तुम्ही तरी विजयना घेऊन तुमच्या खोलीत जाता का, तर पार्थ म्हणतो का कशासाठी, ज्या गोष्टी घडल्या आहेत ते खरं खोटं व्हायलाच पाहिजे। रम्या बोल, तू काल रात्री मला इथे बोलावलं नव्हतंस का, आणि तू नाही का म्हणालीस की मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे। रम्या म्हणते हो ना, मी तुला इथे बोलावलं होतं, पण मी तुला हे सांगायला बोलावलं होतं की पार्थ मला लवकरात लवकर विजयसोबत लग्न करायचं आहे, परंतु पार्थ तू मात्र तिथे लवकरात लवकर आणि विजय या जागी तर तू तुझं नाव घातलेस, काय हे पार्थ, असं म्हणत आता तिने पार्थलाच अडकवलेलं असतं।
पार्थ रम्याला म्हणतो, रम्या अगं किती खोटं बोलशील, काहीतरी खोटं बोलण्याला मर्यादा असते. अगं तुझं खोटं बोलणं संपतच नाहीये. रम्या अगं तुझा खरा चेहरा आम्हाला माहीत आहे. आता काव्या कसंबसं पार्थला शांत करते आणि म्हणते, पार्थ शांत व्हा. पार्थचा हात ती आपल्या पोटावर ठेवते आणि उलटे अंक म्हणायला सुरुवात करते. 10, 9, 8, 7 एवढेच म्हणताच विजय मतकरी पुढे येतो आणि म्हणू लागतो, करा करा, उलटी गिनती करायला सुरुवात करा. कारण आता हा विजय मतकरी रम्यावर झालेले आरोप आणि तिचा झालेला हा अपमान सहन करणार नाही. तर पार्थ म्हणतो, तू गप्पा बस, असं म्हणत तो विजयवर चिडतो. तर त्यावेळी मानिनीताई म्हणतात, पार्थ तू शांत हो. अरे काव्याची अवस्था तरी बघ, आता काव्याला चक्कर येत असते. तर मानिनीताई पार्थला म्हणतात, पार्थ जा, काव्याला आतमध्ये घेऊन जा. पार्थ म्हणतो, आई. तर मानिनीताई म्हणतात, हो पार्थ तू जा, काव्याला आतमध्ये घेऊन जा, तिला आरामाची गरज आहे. असं म्हणत आता पार्थ काव्याला आतमध्ये घेऊन जातो. तर इकडे आता मानिनीताईंनाही सगळं काही कळालेलं असतं. त्या विजयला म्हणतात, विजयराव सॉरी पण माफ करा, आता जे काही घडलं ते मला अजिबातच आवडलेलं नाही. आता तुमचं मला काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे, पण बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहीत नाही आहे आणि आता बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे. वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी कळतील, पण प्लीज आता तुम्ही निघालात तरी चालेल. तर त्याचवेळी वसुआत्या म्हणतात, विजयराव हात जोडून मी तुमची माफी मागते, जे काही घडलं ना त्याबद्दल खरंच आम्हाला माफ करा आता प्लीज. तर आता त्याचवेळी रम्या नाटक करत म्हणते, आई कशाला ग तू सारखे सारखे हात जोडतेस. असं म्हणत रम्या आता विजय समोर हात जोडते आणि म्हणू लागते, विजय सॉरी, माफ करशील ना. तर विजय पुढे येतो, रम्याचे हात हातात घेतो आणि म्हणतो, रम्या काही वाटलं तरी फोन कर, सगळं सोडून येईन मी. आता मात्र मानिनीताई खूप चिडलेले असतात. आता विजय तिथून निघून जातो. पण रम्याचा खरा चेहरा आणि वसुआत्यांचं खरं रूप पुन्हा एकदा मानिनीताई आणि इथे मिथुन काकांच्या समोर आलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता जुई म्हणू लागते, नाही बाबा, इथे अत्तर विकणारी बाई मी कुठेच पाहिली नाही. असतं तर मला माहीत असतं ना, आणि मी एकदा पाहिलेल्या व्यक्तीला कधीच विसरत नाही. तर नंदिनी जुईला म्हणते, बरं ठीक आहे. आता जुई आणि जीवा खूप उदास असतात, हे जुईने ओळखलेलं असतं. जुई म्हणते, काय झालं ग ताई, तुमचे असे चेहरे का पडले आहेत. तर नंदिनी म्हणते, नाही नाही काही नाही ग, मला बरं सांग तुझी मावशी कधी येणार आहे. तर आता जुई म्हणू लागते, तुम्ही मोठी माणसं, लहान मुलांनी काही विचारलं की विषय का बदलता तुम्ही. ताई मला माहीत आहे काहीतरी झालंय, सांगा ना. असं म्हणत जुई आता जे काही घडलंय ते आपल्याला सांगायला सांगत असते. तर जीवा म्हणतो, नाही नाही अगं, तुझ्या कामाचं काहीच नाही आहे, जा जा, तुला उशीर होत असेल ना, आणि रात्री परत तुला शाळेतही जायचं आहे, त्यामुळे जा. असं म्हणत जीवा पुन्हा एकदा जाऊन त्या पायरीवर बसतो. तर जुई आपल्या हातातील फुलांची टोपली बाजूला ठेवते आणि जीवाच्या बाजूला जाऊन बसते आणि म्हणते, अहो काका, जुईला ना बरोबर माहीत असतं की कोणाला कोणती मदत करायची आणि जुईला बरोबर मदत करता येतं. तुम्ही विषयाला युटर्न कशाला मारताय उगाच, सांगा ना काका काय सिक्रेट आहे. तर आता जीवा म्हणू लागतो, तू ना खरंच नकटी आहेस, नकटी. तर जुई म्हणते, हो ना, मग आता मला सांगा काय झालंय ते. तर आता जीवा जुईला म्हणतो, जुई हे बघ, इथे ना आसपास मुलं पळवणारं रॅकेट आहे, म्हणजे मुलांना किडनॅप करणारं. आता गेल्या किती दिवसात कितीतरी मुलांना किडनॅप केलं गेलं आहे आणि या एरियात उद्या किडनॅपिंग होणार आहे आणि या जवळच्याच पाळणाघरात. तर आता जुई विचारते, ममताई पाळणाघर. तर जीवा म्हणतो, तुला माहीत आहे. तर आता जुई म्हणू लागते, हो. नंदिनी म्हणते, तुला कसं माहीत. तर आता जुई म्हणू लागते, मी बघते ना येता जाता कित्येक जण आपल्या मुलांना त्याच पाळणाघरात ठेवत असतात आणि मी सांगितलं ना, मी एकदा बघितलेली गोष्ट कायम लक्षात राहते. तर जीवा जुईला म्हणतो, मग त्याच पाळणाघरातून आम्हाला असं वाटते की उद्या एका मुलाचं किडनॅपिंग होणार आहे. आता हे ऐकल्यानंतर जुईला धक्काच बसतो. जुई म्हणते, काय. तर जीवा म्हणतो की हो, असा आमचा अंदाज आहे. तर नंदिनी म्हणू लागते, आणि उद्याचं हे किडनॅपिंग आम्हाला थांबवायचं आहे. ती अत्तर विकणारी बाई आहे ना, तिला पकडायचं आहे आणि त्यासाठीच आम्ही धडपड करत आहोत. एकदा का तिला पकडलं ना की मग बाकीची मुलंही सुखरूप सुटतील आणि उद्याचं किडनॅपिंगही थांबेल. तर जुई म्हणू लागते, मला असं वाटतंय ती मुलांना किडनॅप करणारी बाई आहे ना, ती साधी सुधी नसणार बाबा. आपल्याला जर तिला धरायचं असेल ना, तर आपल्याला तिच्यापेक्षा हुशार व्हावं लागेल. आता जुईचं हे बोलणं अगदी मोठ्या माणसांसारखं असतं आणि एखाद्या पोलीस खात्यातील अधिकाऱ्यासारखं. ते पाहून जीवा आणि नंदिनी जुईकडे पाहतच बसतात. तर जीवा म्हणतो, ते बघू आम्ही, बघू, तू जातेस ना. अगं तुझी मावशी वाट बघत असेल. तर जुई म्हणते, काका माझ्या मावशीचा सोडा, पण उद्या ती अत्तर विकणारी बाई ना तुम्हाला मामा बनवून गेली ना, मग तुम्हाला कळेल.
मग बघा तुम्ही. तर जीवा म्हणतो बघतो हा, सगळं काही बघतो. तर त्यानंतर जुई जीवाला आणि नंदिनीला म्हणते मी तुम्हाला एक सांगू का. नंदिनी म्हणते काय झालं. तर जुई म्हणते ताई मी असं म्हणते की तुम्ही उद्या मलाच त्या पाळणाघरात पाठवा ना. म्हणजे उद्या त्या बाईने मला जर धरलं तर तुम्ही तिला धरू शकता ना. तर जीवा नंदिनी लगेच उठतात आणि म्हणतात नाही नाही, असं आम्ही काहीही करणार नाही. जुई त्यांना पुन्हा एकदा खाली बसवते आणि म्हणू लागते ऐका की माझं. तर नंदिनी म्हणते नाही जुई, तू या सगळ्या गोष्टींमध्ये पडायचं नाही, या सगळ्या भानगडीत तू पडू नकोस. जुई म्हणते ताई अगं ऐक ना माझं. नंदिनी म्हणते नाही जुई, मी म्हणाले ना या सगळ्यामध्ये तू नाही पडायचं, तू लहान आहेस बाळा अजून. तर जीवा म्हणू लागतो हो ना, ही तर स्वतःला डिटेक्टिव्हच समजते नंदिनी. असं म्हणत आता जीवाही इथे जुईचं कौतुक करतो. तर जुई म्हणते काका ऐका ना, अहो तुम्ही मोठी माणसं, मग तुम्ही काय म्हणालात इथून लहान मुलांना किडनॅप केलं जातं आणि मी पण लहान, मग कोणाला कळणार पण नाही आणि माझ्यामुळे लहान मुलांचा जीव पण वाचणार. असं म्हणत आता जुई एवढी लहान असताना एवढा मोठा विचार करत असते. आता जुईचं कौतुक करत नंदिनी म्हणते अरे वा जुई बाळा, अगं एवढी हिंमत आली कुठून तुला, परंतु तरी सुद्धा नाही. असं म्हणत नंदिनी जुईला समजावत म्हणते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला तुझ्या जीवाशी खेळायचं नाहीये, आम्ही एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत जुई. आणि जुई बाळा आपली कोणाची ओळख सुद्धा नाही. तर जुई म्हणते त्या दिवशी 5 गजरे आणि आज 5 गजरे, अशी 10 गजऱ्यांची ओळख आहे आपली. आता मात्र नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे पाहू लागतात. तर आता जुई म्हणते मग आता मला परक्यासारखं समजायचं नाही. नंदिनी म्हणते जीवा आता तुम्हीच समजवा हिला, मला तर काही समजवणं पलीकडे झालं आहे, कारण ही तर ऐकून घ्यायलाच तयार नाही. जीवा म्हणतो हो हो मी समजावतो. आता जीवा काही बोलणार तर त्या अगोदरच जुई प्रश्न करत म्हणते काका मुलगी आहे का हो तुम्हाला. तर जीवा म्हणतो नाही पण होईल. तर जुई म्हणते नक्की होईल, विषयच नाही. पण काका मला एक सांगा, जर तुमची मुलगी कुठे अडकली असती तर तुम्ही तिला सोडवलं असतं ना. तर जीवा नंदिनी एकत्रच म्हणतात हो मग. तर आता जुई म्हणते मग झालं तर मग उद्या तुम्ही मला तुमची मुलगी समजा आणि मला तिथे पाठवा. जसं तुम्ही तुमच्या मुलीला सोडवलं असतं ना तसंच मला सुद्धा तुम्ही सोडवा तुमची मुलगी समजून. असं म्हणत आता जुई अगदी छान पद्धतीने जीवा आणि नंदिनीला समजावत त्यांची मदत करण्यासाठी ती आग्रह धरत असते. तर जुई म्हणू लागते आपण तिघांनी मिळून त्या बाईला पकडूया. जीवा समजावत म्हणतो हे बघ बाळा, अगं हे इतकं सोपं नाहीये आणि पिक्चरात किंवा मालिकांमध्ये दाखवतात तितकं भारी सुद्धा नाहीये. आपल्याला हे प्रत्यक्ष करायचं आहे जुई बाळा, त्यामुळे शक्य होणार नाही तुला. बाळा ग यामध्ये खूप मोठा धोका आहे. म्हणजे समजा त्या बाईने आम्हाला चकवा देऊन तुला बेशुद्ध केलं तर. अगं त्या बाईकडे अत्तर आहे, ते सुंगायला लावून ती समोरच्या व्यक्तीला बेशुद्ध करते आणि तसंच तुझ्या बाबतीतही केलं तर. तर जुई म्हणू लागते तुम्हाला माहिती आहे का आमच्या नाशकामध्ये एक खोल विहीर आहे आणि त्या खोल विहिरीत मी 133 सेकंद श्वास रोखून राहिले होते. मग तसंच उद्या सुद्धा मी श्वास रोखून राहील, म्हणजे अत्तर सुंगण्याचं नाटक करेन आणि अत्तर तर मी सुंगणारच नाही, म्हणजे मी बेशुद्ध खरी होणारच नाही. आता जुईची विचारसरणी आणि तिचे विचार करण्याची ती पद्धत पाहून जीवा नंदिनी आश्चर्यचकित होतात. दोघेही आश्चर्याने जुईकडे पाहू लागतात. आता जीवा नंदिनीने सांगितलेला प्रसंग आणि यावर जुईने खूप मोठा प्लॅन आखलेला असतो आणि तो प्लॅन आता जीवा आणि नंदिनीला सांगू लागते. आता हा सगळा प्लॅन जीवा आणि नंदिनीला आवडतो. जीवा आणि नंदिनी अगदी अभिमानाने जुईकडे पाहतात आणि म्हणतात बरं ठीक आहे. तर आता जुई खुश होते. तर नंदिनी म्हणते पण एका अटीवर, हे सगळं काही तू सांगितलेस ते आम्ही करायला तयार होऊ, पण एका अटीवर, जर तुझी मावशी हो म्हणाली तर, नाहीतर यातलं काहीच होणार नाही. जुई म्हणते एवढंच ना, मग चला आपण मावशीसोबत बोलूया. असं म्हणत आता जुई जीवा आणि नंदिनीचे हात पकडते आणि आता आपल्या मावशीशी बोलण्यासाठी त्या दोघांनाही तिथून घेऊन जात असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं वसू आत्या रम्याला म्हणतात बरं झालं बाई त्या विजयला शांत करून पाठवलं असते. तर आता रम्या म्हणते त्यात काय एवढं. वसू आत्या म्हणतात त्यात काय एवढं. रम्या तुला आठवतंय का, अगं ज्यावेळी त्याचा फोन आला होता त्यावेळी आपले धाबेदार आणले होते, तुला आठवतंय ना. अगदी तो लग्न मोडायला निघाला होता आणि आत्ता घरात काय शिरला, पार्थ आणि काव्याचा बँड काय वाजवला. कम्प्लीट अबाउट टर्न. हे कसं काय घडलं रम्या, आणि मलाही कळत नाही त्याला एआयचं कसं काय सुचलं, हे सगळं काही त्याच्या डोक्यात कसं शिरलं. रम्या म्हणते शिरलं नाहीये, मी पेरलं. वसू आत्या म्हणतात काय. रम्या म्हणते हो, आणि ते सुद्धा रितसर भेटून. वसू आत्या म्हणतात काय. रम्या म्हणते हो, मी तुला म्हटलं नव्हतं का सकाळी मी जरा बाहेर जाऊन येते. वसू आत्या म्हणतात अच्छा, म्हणजे बाहेर जाऊन येते म्हटलं ते विजयलाच भेटायला गेली होतीस का. रम्या म्हणते हो.
आता रम्या घडलेला सर्व प्रकार वसुहत्यांना सांगू लागते. रम्या विजयला भेटण्यासाठी गेलेली असते. त्यावेळी विजय खूप चिडलेला असतो. रम्या रडण्याचं नाटक करते आणि विजयला म्हणते, विजय प्लीज माझं ऐकून तरी घे. विजय म्हणतो, खूप ऐकलं तुझं, खूप ऐकलं. ज्यावेळी तू मला पहिल्यांदा भेटली होतीस ना, त्यावेळी तुझी ती स्टोरी ऐकल्यावर मला असं वाटलं की हो, या मुलीवर खरंच अन्याय झाला आहे आणि हिला आपली गरज आहे. रम्या ग, तुझ्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी आलो ना मी, आणि तू मला फुंकर मारून उडवायला निघालीस. रम्या, अजून तू ओळखत नाहीयेस मला. विजय मतकरी म्हणतात मला. एखाद्याला जीव लावला ना तर संपूर्णपणे जीव ओवाळून टाकतो, संपूर्णपणे स्वतःचा जीव समोरच्यावर हवाली करतो, आणि जर समोरच्याने त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली ना की जीव घेतो पण, असं म्हणत विजय खूप चिडलेला असतो. विजयचं ते रूप पाहून रम्याही घाबरलेली असते. रम्या नाटक करत विजयला म्हणते, विजय प्लीज मला बोलू तरी दे ना. अरे तू जे काही ऐकलंयस ना ते मी बोललेलेच नाहीये. त्या पार्थचा हा डाव आहे. हे सगळं काही त्याने AI ने केलं आहे. प्लीज मला बोलू तरी दे ना विजय. आता रम्या नाटक करत विजयचा हात हातात घेते आणि विजयचा विश्वास जिंकण्यासाठी म्हणू लागते, विजय मी मनाने केव्हाच तुझी झाली आहे रे. मी असं का करेन विजय. असं म्हणत रम्या स्वतःहून इथे विजयला मिठी मारते आणि म्हणू लागते, हा काव्या आणि पार्थचा प्लॅन आहे. आता मात्र विजयच्या मनात तिने पार्थ आणि काव्याबद्दल विष घालवलेलं असतं, त्यांच्याबद्दल संताप निर्माण केलेला असतो आणि विजय मात्र खूप चिडलेला असतो. रम्या पुढे विजयला म्हणते, आपल्या दोघांना वेगळं करण्याचा हा त्या दोघांचा प्लॅन आहे. प्लीज विजय माझ्यावर विश्वास ठेव. असं म्हणत रम्या रडण्याचं नाटक करते आणि आता मात्र विजय तिच्यावर विश्वास ठेवतो. विजयला रम्याचं बोलणं खरं वाटतं. आता विजय म्हणू लागतो, सॉरी रम्या, सॉरी, मी खरंच चुकलो, मी तुझ्यावर अविश्वास दाखवला. तर रम्या नाटक करत विजयचा हात हातात घेते आणि म्हणते, नाही विजय, तू नाही चुकलायस. पण विजय खरंच माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू मला कधीच सोडून जाऊ नकोस रे. तर आता विजयला रम्याची ही नाटकं खरी वाटत असतात. तर विजय रम्याला म्हणतो, नाही जाणार, कधीच तुला सोडून कुठेही जाणार नाही. आता तूच बघ मी आता काय करतो ते. असं म्हणत आता रम्या सगळा घडलेला प्रकार वसुहत्यांना सांगू लागते. तिला तो सगळा प्रसंग आठवतो. वसुहत्या हे सगळं काही ऐकतात आणि म्हणतात, बाई माझे, खरंच रम्या तुझी तर दृष्टच काढायला हवी. खरंच किती छान काम केलंयस तू. मला तरी असं वाटलं होतं की हे स्थळ हातून गेलंच आता. तर आता वसुहत्यांना रम्या म्हणू लागते, आई तू फक्त बघतच राहा. विजयच्या खांद्यावर बंदूक नाही तर तोफ ठेवून बघ आता यांची कशी वाट लावते मी. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मानिनीताई काव्यासाठी पाणी घेऊन येतात आणि काव्याला म्हणतात, बाळा तू शांत हो आणि तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, अगोदर पाणी पिऊन घे. तर काव्या म्हणते, आई तुम्ही. तर आता मानिनीताई म्हणतात, हो तू पाणी पिऊन घे. आता काव्या पाणी पिते. मानिनीताई काव्याच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणू लागतात, बाळा तू बरी आहेस ना, तुला त्रास तर होत नाहीये ना. काव्य म्हणते, नाही आई मी बरी आहे. तर आता पार्थ म्हणतो, काही होणार नाही माझ्या फिसकारलेल्या मांजराला. तर आता हे ऐकताच मानिनीताई म्हणतात, तू गप्प बस मेल्या, काय चाललंय रे तुझं. काय तो बाहेर आवाज आणि काय तो तमाशा. पार्थ तुला कळतंय का, तुझी बायको प्रेग्नेंट आहे. अरे तिचा तरी विचार कर, कधी तिला त्रास होऊ शकतो. हे सगळं काही सहन करण्याच्या पलीकडे जाऊ शकतं. ती हायपर होऊ शकते आणि तिला जर त्रास झाला तर. पार्थ तुला कळत नाहीये का. पार्थ म्हणतो, आई पण बाहेरची परिस्थिती तशी होती. त्या विजयला पाहिलं ना की माझी तळपायाची आग मस्तकात जाते. तर मानिनीताई म्हणतात, त्याच आगीला शांत ठेवायला शिक पार्थ, नाहीतर त्या आगीत सगळं काही जळून खाक होईल पार्थ. आता हे सगळं काही काव्यालाही पटत असतं. तर पार्थ म्हणतो, आई तुला नक्की काय म्हणायचंय. एकूणच जे काही दिसतंय ना ते योग्य होत नाहीये पार्थ. म्हणजे रम्याने तुझ्यासमोर तिचं मन मोकळं केलं, अजूनही तिच्या मनात त्या सगळ्या गोष्टी आहेत. मला वसुहत्यांवर कधीच भरोसा नव्हता, पण रम्याकडे बघून वाटतच होतं की एकूणच आता ती कुठेतरी सुधारते, तिची गाडी रुळावर येते. पण नाहीच, हे सगळं काही तिचं कारस्थानच होतं. ती आता काव्याच्या बाबतीत असं वागतेय. काल गाठून तुला ते सगळं काही ती बोलली. सगळं काही कठीण आहे. बाबा आल्यानंतर मी त्यांच्याशी बोलणारच आहे. परंतु विजय तो तर चांगला मुलगा आहे. तर काव्या म्हणते, चांगला आहे परंतु रम्या त्याला चांगलं राहुल देईल तेव्हा ना. काव्या आता मानिनीताईंना म्हणते, आई तुम्हाला खरंच असं वाटतंय का विजय चांगला मुलगा आहे. तर मानिनीताई म्हणतात, का तुला असं का वाटतंय. तर आता काव्य म्हणू लागते, का कुणास ठाऊक, परंतु असं वाटतंय की विजय सुद्धा चांगल्या मार्गातला मुलगा नाहीये. तर पार्थ म्हणतो, हो त्याच्याकडे बघितलं ना की कधीच चांगली वाईब्स येतच नाही. तर मानिनीताई म्हणतात, मला तर यातलं काहीच कळत नाही बाई. तर मानिनीताईंना काव्या म्हणते, आई एक साधा विचार करून बघा, म्हणजे विजय जेव्हापासून आपल्या घरी येऊ लागलेत तेव्हापासून आपल्या घरात क्लेश वाढल्यासारखे वाटत नाहीयेत का तुम्हाला. तर काव्या म्हणते, आणि त्यात त्याची ती नजर. तर पार्थ म्हणतो, नजर काय. तर काव्या म्हणते, बेरकी आहे त्याची नजर, बेरकी.
त्याची नजर तर बेरकी आहेच, परंतु ज्यावेळी रम्याचा विषय निघतो ना, त्यावेळी त्याची भिजलेली मांजर होते. परंतु ज्यावेळी रम्याचा विषय नसतो त्यावेळी मात्र त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन शिजत आहे असंच वाटत असतं. म्हणजे मला त्याच्याकडे बघून असं वाटतं की तो कावेबाज आहे. इज सिम्पल आतल्या गाठीचा. तर पार्थ म्हणतो मलाही तेच वाटतं आणि या विषयावर मी बाबांशी बोललो आहे. आत्तापर्यंत आपल्या निशाणावर ही फक्त रम्या होती, पण आता विजय सुद्धा आहे असं म्हणत आता काव्य आणि पार्थ यांचं टेन्शन वाढलेलं असतं. तर आता संध्याकाळच्या वेळी मानिनीताई देवाजवळ प्रार्थना करतात आणि तेव्हाच दरवाजाची बेल वाजते. मानिनीताई दरवाजा उघडून पाहतात तर जीवानंदिनी आलेले असतात आणि त्यांच्यासोबत जुही सुद्धा असते. आता जुहीला पाहताच मानिनीताई म्हणतात ही कोण? आता नंदिनी ओळख करून द्यायला जाणार तर जुही म्हणते त्यांना काय विचारताय, मीच सांगते, मीच जुही आणि मी यांच्यासोबत आली आहे कारण यांना ना उद्या एका वयस्कर बाईला. तर नंदिनी म्हणते जुही. त्यावेळी जुही तोंडावर हात ठेवते आणि शांत होते. मानिनीताई म्हणतात वयस्कर बाईला काय? तर जीवा म्हणतो काही नाही, उद्या एका आनंद निवासमध्ये वयस्कर बाईंना भेटायचं आहे. नंदिनी म्हणते हो, तिला जरा NGO मध्ये टाकायचं आहे ना त्यामुळे. तर आता मानिनीताईंना या गोष्टीवर विश्वास बसतो. तर आता नंदिनी म्हणू लागते म्हणून ती आजचा दिवस आपल्याकडेच राहणार आहे. तर मानिनीताई म्हणतात अरे वा, म्हणजे ही आज आपल्याकडे राहणार आहे, खरंच किती छान आहे ना आणि खरंच खूप गोड मुलगी आहे. आता जुई मानिनीताईंना नमस्कार करते आणि त्यांना आणलेलं गिफ्ट देते. मानिनीताई म्हणतात हे काय? जुई म्हणते तुम्हीच बघा. मानिनीताई म्हणतात अरे वा, गजरे, अगं माझ्यासाठी आणलायस? जुई म्हणते हो, मी गजरे विकून मावशीला मदत करते ना, मग त्यातील एक गजरा तुमच्यासाठी घेऊन आले, पण तुमच्यासाठी फ्री. मानिनीताई म्हणतात बाप रे, किती गोड मुलगी आहे. जेव्हा मी खरंच सांगू का, आजची एक रात्र काय, ही मुलगी कायमची आपल्याकडे राहिली ना तरी सुद्धा मला आवडेल. बरं ठीक आहे, तुम्ही तोपर्यंत गप्पा मारा आणि हो बाळा, तुला काही हवं असेल तर या दोघांना सांग. तोपर्यंत मी बाजूच्या आजींकडे जाऊन येते. जीवा नंदिनी, मी परांजपे आजींकडे जाऊन येते आणि पार्थ आणि काव्या डॉक्टरकडे गेले चेकअपसाठी. तुम्ही तोपर्यंत हिला व्यवस्थित जे काही हवं असेल ते द्या. असं म्हणत मानिनीताई तिथून निघून जातात. आता नंदिनी जीवाला म्हणते बरं झालं आईंना सत्य समजलं नाही, नाहीतर धपाटेच मिळाले असते. तर जीवा म्हणतो आणि हिची मावशी ती कशी म्हणाली बघितलं ना, पैसे द्या आणि घेऊन जा. असं कसं कोण वागू शकतं? नंदिनी म्हणते ते काही असू देत, परंतु जुईचं आपलं काम झालं की जुईला आपण तिच्या मावशीच्या हाती सुपूर्द करायचं आहे. जीवा म्हणतो हो. आता जुई घर पूर्ण पाहत असते आणि नंदिनी विचारते काय झाले जुई? जुई म्हणते हे तुमचं घर आहे आणि तेही एवढं मोठं? तर नंदिनी म्हणते की हो. जुई म्हणते हे तर अगदी पिक्चरातल्यासारखंच आहे. म्हणजे मी पिक्चर बघते ना त्यामध्ये असंच असतं, मोठमोठे झुंबर, मोठमोठ्या पायऱ्या. असं म्हणत आता जुई खूप कौतुक करू लागते. तिला ते घर भरपूर आवडलेलं असतं. नंदिनी जुईला विचारते आवडले ना तुला हे घर? तर जुई म्हणते हो, खूपच जास्त. तर नंदिनी म्हणते हो ना, मग आता हे तुझंच घर समज. जुई म्हणते नको, मला एवढं मोठं घर नको आहे किंवा एवढं मोठ्या घरात मला राहायचं नाही, पण मला प्रेम करणारी माणसं मात्र हवी आहेत. तर जीवा म्हणतो अगं ए नकटे, अगं एवढीशी आहेस आणि केवढ्या मोठ्या मोठ्या लाईन मारतेस ग? नंदिनी, हिला अगोदर भूक लागली असताना मला चांगलंच माहिती आहे म्हणून ही असं काहीतरी बोलते. तू अगोदर तिला काहीतरी खायला दे. तर आता जुई म्हणू लागते ताई, काकांना सुद्धा जेवायला वाढ. तर जीवा म्हणतो बरं ठीक आहे, आपण एकत्र जेवू. नंदिनी जुईला तिथे बसवते आणि म्हणू लागते जुई बाळा बस, मी तुझ्यासाठी वरण भात घेऊन येते. आता नंदिनी किचनमध्ये निघून जाते. जुई ते बसलेली असते आणि त्याच वेळी तिथे समोर असणारं हत्तीचं शोपीस तिला दिसतं आणि ते तिला खूप आवडलेलं असतं. जुई जाते आणि ते हातात घेते. इकडे वसुआत्या आशासोबत येतात आणि येताना काचेची भांडी घेऊन येतात. वसुआत्या आशाला म्हणतात आशा ग हळू, ती काचेची भांडी आहेत, फुटली ना तर मी तुझ्याकडून भरून घेईन. तर आशा म्हणते सॉरी. आता वसुआत्या आशाला म्हणू लागतात जा किचनमध्ये नेऊन ठेव. आणि त्याचवेळी वसुआत्या पाहतात तर तिथे जुई उभी असते. वसुआत्या मोठ्यानेच ओरडतात आणि जुईला विचारतात कोण आहेस तू? आता जुई घाबरते आणि नकळतच तिच्या हातातील ते हत्तीचं शोपीस खाली पडतं आणि फुटतं. वसुआत्या चिडतात आणि म्हणतात काय केलंस तू हे? कोण आहेस तू मुलगी? जुई मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. त्यावेळी नंदिनी त्या ठिकाणी येते आणि वसुआत्यांना विचारते वसुआत्या काय झालंय? वसुआत्या म्हणतात कोण आहे ही? नंदिनी म्हणते वसुआत्या हो नीट बोला, ती सुद्धा एक छोटी मुलगीच आहे ना. तर वसुआत्या म्हणतात कुठल्या बाहेरच्या लोकांना इथे घेऊन आली आहेस? आशा, आत्ताच्या आता या मुलीला सामानासहित घराबाहेर काढ. नंदिनी म्हणते वसुआत्या एक शब्दही बोलायचा नाही, हिला मी या घरात आणलं आहे.
तर आता वसुआत्या म्हणतात, म्हणजे आता तू भिकारड्यांना या घरात घेऊन येणार आहेस का? नंदिनी म्हणते, भिकारडी नाही आहे ती, कुठे हात पसरून कमवत नाही आहे, तर गजरे विकून मावशीला मदत करते. वसुआत्या म्हणतात, बाई बाई, म्हणजे आता तू आई होऊ शकणार नाही म्हणून रस्त्यावरच्या कचऱ्याला या घरात घेऊन येणार आहेस का? बाहेरची रोगराई घरात आणणार आहेस का? आत्ताच्या आता तिला घराबाहेर काढायचं. नंदिनी म्हणते, वसुआत्या बस झालं, आता एक शब्दही बोलू नका. आणि तिला भिकारड्या म्हटलेलं मी ऐकून घेणार नाही. तर त्याचवेळी जीवा त्या ठिकाणी आलेला असतो. नंदिनी म्हणू लागते, वसुआत्या हे घर माझं सुद्धा आहे. वसुआत्या म्हणतात, म्हणून तू वाटेल ते करशील का? अगं या मुलीने महागडं शोपीस फोडलं आहे, कोण भरून देणार? नंदिनी म्हणते, मी भरून देईन, पण हिला बोलायचं नाही. वसुआत्या, अहो या महागड्या वस्तूंपेक्षा एखाद्याचं मन जपायला शिका. ते काचेपेक्षा नाजूक आणि मौल्यवान असतं ते, पण तुम्हाला ते कधी जमणारच नाही वसुआत्या, असं म्हणत नंदिनी सुद्धा आता वसुआत्यांवर खूप चिडलेली असते. तर आता जीवा म्हणतो, जुई चल रूममध्ये. तर आता वसुआत्या म्हणतात, अच्छा म्हणजे आता तू हिला खोलीतही घेऊन जाणार आहेस का? जीवा म्हणतो, आमच्या खोलीत घेऊन जातोय. नंदिनी म्हणू लागते, परत परत तिला काही बोलायचं नाही, वाटेल ते बोललेलं मी खपवून घेणार नाही, असं समजा की ती आमचीच मुलगी आहे. तर आता वसुआत्या म्हणतात, अच्छा म्हणजे आता तुला मुलगी आयुष्यात होणार नाही हे तू मान्य केलंयस. तर आता मात्र जीवा मोठ्यानेच म्हणतो, आत्या. तर नंदिनी जीवाला शांत करते आणि त्यानंतर आता वसुआत्या रागानेच आशाला म्हणतात, आशा हे सगळं काही साफ कोण करणार, पटकन आवरून घे, असं म्हणत वसुआत्या तिथून निघून जातात. तर जीवा आता जुईला म्हणतो, काय झालं, आमची नकटी अशी मुळू रडणारी आहे का? नाही नाही, अशी आमची नकटी नाही आहे. तर जुई म्हणते, नाही, मला आत्ताच्या आता माझ्या घरी नेऊन सोडा, मला घरी जायचं आहे, माझ्यामुळे तुम्हाला बोलणी खावी लागली ना. तर आता नंदिनी म्हणू लागते, अगं ह्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस, त्यांना तशीच सवय आहे. तर आता जुई म्हणते, पण तुम्हाला ताई त्याच असं का बोलल्यात? नंदिनी म्हणते, आम्ही त्यांचं बोलणं सिरियसली घेतच नाही खरंच. तर जीवा म्हणतो की हो, असं म्हणत जीवा आता जुईच्याच आवाजात जुईच्या भाषेत तिच्याशी बोलतो. तर जुई म्हणते, मग म्या बी सिरियसली घेत नाही. जीवा म्हणतो, तुला आमची खोली बघायची आहे का? तर आता जुई विचारते, कुठे आहे? तर जीवा म्हणतो, ती बघ तिथे आहे. आता जुई धावत पळत खोलीच्या दिशेने निघून जाते. आता जीवा आणि नंदिनी सुद्धा तिच्यासोबत येतात. आता एवढी मोठी खोली आणि त्या राजमहालासारखं घर पाहून जुईला खूप आवडलेलं असतं ते सगळं काही. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तिथे घुंगरू ठेवलेले असतात. जुई त्या घुंगरांना हातात घेते, त्यावेळी जीवा म्हणतो, अगं थांब. आता जीवाचा तो आवाज पाहून लगेच जुई ते घुंगरू खाली ठेवते आणि म्हणू लागते, माफ करा काका, मी पुन्हा नाही घेणार. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रम्या पुन्हा एकदा विजयला भेटण्यासाठी आलेली असते. विजय वसुआत्याने रम्याला म्हणतो, मी जे प्लॅन केले ते जर आपण जसं ठरवलंय तसं झालं तर मग कोणीही माझ्या रम्याला काहीही बोलू शकणार नाही, त्यांचे हात दगडाखाली असणार आहेत. आता विजयच्या या बोलण्याचा वसुआत्याने रम्या विचार करू लागतात. तर दुसरीकडे आता पार्थने काव्यासाठी सरप्राईज आणलेलं असतं आणि ते पाहून काव्या आश्चर्यचकित होते. आता हे नक्की काय सरप्राईज असेल की ज्यामुळे काव्याच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असेल, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागातच पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.